नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत आयोजित 52 आठवड्यातील अखंड संवाद श्रृंखला शेपिंग हेल्दियर माइंड्स अँड लाईफस्टाईल या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राची सुरुवात करावी. ओव्हर टू यू सर. थँक्यू सानियाजी. आणि मित्रांनो, आपलं सर्वांचं पुन्हा स्वागत. आपण जसं मागच्या सत्रामध्ये बोलत होतो व्हॅरियस करिअर अपॉर्च्युनिटी, आणि ह्या सत्रामध्ये आपला फोकस असणार आहे क्लिनिकल सायकोलॉजी ॲज वेल एज क्लिनिकल डायटिशियन. हे दोन वेगवेगळे क्षेत्र जरी असतील, आणि खरं म्हणजे एका सेशनमध्ये थोडं अवघड आहे. आपण त्याला क्लब करण्याचा प्रयत्न करतो, पण आय आय विल इन्शुअर दॅट तुम्ही त्याला खूप एन्जॉय करायला लावली असेल. आणि तुम्ही तुमच्या जरी याच्यामध्ये नसेल, यू आर नॉट मेकिंग शुअर टू मेक करिअर इन दिस, पण तुम्ही बाकीच्यांना हे सजेस्ट करू शकता. मित्रांनो, दिस इज अ व्हेरी लवली फील्ड. एवढं छान हे येणारं काळ ह्याच्यातला असणार आहे. देर इज अ लॉट ऑफ डिमांड फॉर धिस बोथ करिअर. This is the one of the area where there is a growing market, growing demand ह्या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो. याचं कारण मी तुम्हाला सांगतो ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये. कारण अगोदरचा काळ ट्रॅडिशनल लाईफस्टाईल ही चेंज झाली आहे ग्लोबल अँड मॉडर्न लाईफस्टाईल. आणि ह्या दोन्ही याच्यामध्ये जे त्याचं जे इम्पॅक्ट आहे, दॅट कम्स ऑन युअर डाएट पॅटर्न अँड मेंटल पॅटर्न. अगोदर आपली एक फॅमिली असायची, ट्रॅडिशनल फॅमिली, जॉईंट फॅमिली असायची, आणि त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी बोलायला व्यक्ती असायचे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला बघायला असायचे. तुम्हाला काही झालं असेल तर मदत करायला असेल. पण नाऊ इज द न्यूक्लिअर फॅमिली, आयसोलेटेड फॅमिली. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा वेळेस तुम्हाला व्यक्ती, आजकाल लोकांना बोलायला नाहीये, वेगवेगळ्या डिजिटल वर्ल्ड आल्यामुळे. त्याच्यामुळे देर आर द काइंड ऑफ मेंटल डिसऑर्डर्स आर कमिंग. आणि याच्यामध्ये मदतीला क्लिनिकल सायकोलॉजीची याची खूप गरज आहे. म्हणून दिस इज द वन एरिया विच वी हॅव चूजन. आणि अनदर एरिया, अगोदर आपलं सगळं काम लढायचं असायचं, तुमचं शेताचं काम असायचं, फिजिकल वर्क व्हायचं. तुम्ही कधी बघत असाल, शेतात जे काम करणारे लोक आहेत त्या लोकांना कधी कुठल्या प्रकारचं बीपी शुगर नसतं, कारण बॉडी डिमांड इट, आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आज बसायचं काम आहे, रात्र रात्र जागतात एका ठिकाणी बसून. त्याच्यामुळे यू गॉट अ प्रॉब्लेम लाईक डाएट प्रॉब्लेम आलेत. जाडी वाटते, तुमचं मेंटल इश्यू येत आहे सोबत. तुम्हाला यू हॅव अ इश्यू रिगार्डिंग ओबेसिटी आहे, हार्मोनल डिसऑर्डर. म्हणून डाएटचं खूप मोठं आहे. ते दोन एरिया आपण आता घेतोय. आणि ह्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण एक जसं बघतोय ह्या एरियामध्ये की दोन आयसोलेटेड जरी एरिया असतील, पण याला क्लब करून बघूया. तर मित्रांनो, कमिंग टू द क्लिनिकल सायकोलॉजी, मित्रांनो, याच्यामध्ये येणारा काळ हा खूप डिमांडिंग असणार आहे. जसं आपलं मागच्या मी तुम्हाला बोललोय, तुम्ही इथे बघाल की बऱ्याच एरिया इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. क्लिनिकल सायकोलॉजी असेल, ह्यामध्ये दे आर द डिफरंट काइंड ऑफ, तुम्ही स्टार्टिंगच तुम्ही बघाल क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट मध्ये मेन गोष्ट काय येते की तुम्हाला जे मेंटल, तुम्हाला जे काही तुम्हाला भावनिक याच्यामध्ये आहे, तर तुम्हाला ट्रीटमेंटसाठी, तर त्या याच्यामध्ये तुम्ही आहात. तुम्ही वेगवेगळ्या एरिया आपण घरी धरू, आपण काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. काही बऱ्याच वेळा काय प्रॉब्लेम असतात, पण तुम्हाला ह्या याच्यामध्ये तुम्हाला सांगणारं, समजून सांगणारं कोणी आहे. स्कूल सायकोलॉजिस्ट आहे, इंडस्ट्रियल, फॉरेन्सिक, हे वेगवेगळे एरिया आहेत. हेल्थ, न्यूरो सायकोलॉजिस्ट, स्पोर्ट्स आहे, रिसर्च आहे, चाइल्ड, असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण पुढे जाताना आय वुड लाईक टू सजेस्ट हिअर की तुम्ही बघाल इथे, इट इज अ ग्रोईंग फील्ड ॲज आय टोल्ड यू अर्लियर. ह्या याच्यामध्ये ग्लोबली खूप डिमांडिंग झाले. म्हणजे इट इज अ ह्यूज डिमांड इन द ग्लोबल पॅटर्न ॲज वेल एज द अर्बन एरिया. मोठमोठ्या जे मेट्रोपॉलिटन सिटी तुम्ही बघितल्या असेल, लाईक पुणे, मुंबई, दिल्ली, ह्या ठिकाणी देर इज अ ह्यूज डिमांड. तुम्हाला एक जस्ट उदाहरण देतो. एक ऋतुजा, आता एक नाव बघितलं मी, ऋतुजा श्रीकांत सुतार. there is a huge personality in the this field of that is Rutuja Divekar. She is a big dietitian, and she is a celebrity dietitian with the uh, uh, celebrity of like Kareena Kapoor, Akshay Khanna, like that. They are charging like anything.
ते मी आता सायकॉलॉजीचं उदाहरण देत नाही मी याच्यामध्ये, पण आय एम टेलिंग यू ह्यूज डिमांड लाइक दॅट. तर येणाऱ्या काळामध्ये ॲज अ सायकॉलॉजिस्ट and the dietitian, these are the hugely demanding because of that thing. You have opportunity in the global corporate. आपण म्हणाल की कॉर्पोरेटचं काय, तुम्ही कॉर्पोरेट मध्ये बघाल जी रिक्रुटमेंट होते तेव्हा तर तुमची मेंटॅलिटी बघावं लागेल, तुमचं वेदर युअर मेंटली फिट, whether your psychology is positive, negative, whether you are narrow-minded or positive, and these are the kind of people are needed in the corporate also. You need it in the big BCCI, sports clinical psychologist, or in the hospital, you are in the school are required. जिथे जिथे आता तुम्ही मोठमोठे शाळा बघाल, अदानी स्कूल, अंबानी स्कूल, पिलानी स्कूल, लॉट ऑफ डिमांड इज देअर. तर दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. आणि मित्रांनो, ज्याला ड्रग ॲडिक्शन आहे त्या ह्याच्यामध्ये हे असतं, आणि दिस इज कंट्रोल बाय द RCA, दॅट रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया. तुम्ही मला वाटतं खूप म्हणजे पहिल्यांदा नाव ऐकत असाल क्लिनिकल एरियामध्ये, की रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया याला रेग्युलेट करतं RCA. म्हणजे एक एक छोट्या छोट्या एरियाचं एवढं स्पेशलायझेशन आहे मित्रांनो. भारताला येणाऱ्या काळामध्ये every year they need more than lakhs, at 1 lakh clinical psychologists in the various field. तुम्ही बघत असाल की सायकेट्रिस्ट म्हणतो, सायकेट्रिस्ट नॉर्मली आर द MBBS, आफ्टर दे MD सायकेट्रिस्ट इज देअर. द बिगेस्ट नेम इज द निमहस, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ॲट बँगलोर. तर ह्या ठिकाणी वरनं एक प्रेस्टिजियस आहे. तर ह्या ह्या ह्याच्यात मला तुम्हाला सांगायचं आहे की दिस इज अ ग्लोबली डिमांडिंग वन. मित्रांनो, याच्यामध्ये काय काय कोर्सेस आहेत त्याच्यावर तुम्हाला एक बोलतो. याच्यामध्ये आफ्टर BA, BSc, इव्हन मित्र याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आता तुमच्या एरियामध्ये ज्याला इंटरेस्ट आहे, जी कोणी ज्याला सायकलिकल याच्यामध्ये काउन्सिलिंग करायला आवडतं, बोलायला आवडतं, लोकांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतं, दिस इज वन ऑफ द बेस्ट एरिया. आणि इन्व्हेस्टमेंट इज लेस, बट हा महत्वाचा मुद्दा आहे की कोणत्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत. एक पहिली गोष्ट, स्वतःला इंटरेस्ट पाहिजे. यू लाईक टू बिकम you are like a doctor. Once you become a clinical psychologist, you are a doctor. Only thing is that you are not having the medical degree, because you are helping the person, you are helping the kind of याच्यामध्ये की तुम्ही लोकांना ट्रीट करताय, दॅट इज अ पार्ट. तर यू नीड अ गुड इंटरेस्ट इन द ट्रीटिंग द पीपल. तुम्हाला बोलायला आवडतं, तुम्हाला लोकांना ट्रीट करायला आवडतं, तुम्हाला लोकांचे प्रॉब्लेम समजायला आवडतं, आणि यू हॅव अ इन्क्लिनेशन फॉर दॅट फील्ड, देन इट इज अ बेस्ट फील्ड. मग याच्यामध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत मित्रांनो, तर याच्यामध्ये आपल्याला तुम्ही हे बघू शकता, BA करून, BSc करून सुद्धा दोन्ही ह्याच्यातनं तुम्हाला हे भेटतं. पोस्ट ग्रॅज्युएट, तुम्ही एखादं BA तुमचं दुसऱ्या ह्याच्यात असेल कॉमर्समध्ये, पण तुम्हाला ह्या एरियात जातं, तुम्ही MA क्लिनिकल सायकोलॉजिस्ट करू शकता, MPhil करू शकता. याच्यामध्ये PhD सुद्धा आहे, सायकोलॉजी D ऑफर आहे याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये डिप्लोमा कोर्सेस सुद्धा आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडेल की याच्यामध्ये हे जे आहे याची फी किती असणार आहे. तर दिस इज द वन ऑफ द एरिया वेअर द फी स्टार्ट फ्रॉम द सर्टिफिकेट 6,000 पासनं ते 6 लाखापर्यंतची फी आहे. बट दॅट इज अ काइंड ऑफ थिंग, इट डिपेंड अपॉन युअर कॅपॅसिटी, यू कॅन ग्रो. महत्वाचा मुद्दा मी जसं सांगितलं की सगळ्यात मोठं टॉपमोस्ट एरिया जे आहे, दिस इज द एरिया व्हेर यू कॅन aspire टू बी देअर, बट नो डाऊट इट्स अ बिग वन. क्रिस्ट युनिव्हर्सिटी आहे बँगलोरला, SGT युनिव्हर्सिटी आहे गुरगावला, दिल्ली साईडला अमेठी. दीज आर द व्हेरी बिग नेम, बट यू कॅन गेट दिस कोर्सेस इन द मुंबई युनिव्हर्सिटी ऑल्सो, पुणे युनिव्हर्सिटी ऑल्सो, इव्हन औरंगाबाद युनिव्हर्सिटीला भेटणार, तुम्हाला जळगाव युनिव्हर्सिटीमध्ये भेटणार. महत्वाचा मुद्दा आहे की दॅट ऑल काइंड ऑफ थिंग्स आर देअर. एकच हे करता येईल. ओके. तर ह्या ठिकाणी तुम्ही कमिंग याच्यामध्ये इलिजिबिलिटी 12 प्लस असेल. याच्यावर इट डझंट रिक्वायर्ड तुम्ही याच्यामध्ये कुठल्या एरियामध्ये तुमचं बॅकग्राऊंड आहे. इव्हन दो यू आर फ्रॉम द कॉमर्स, आर्ट अँड ऑल दिस एरिया यू कॅन सी हिअर. PG तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये एरियामधनं असेल तुम्ही, यू कॅन डू. देर इज अ कॉमन इंटरेस्ट आहे. नीटमध्ये काही कॉलेजमधनं नीटची परीक्षा द्यावी लागते. CUET आहे, स्पेसिफिक इंटरेस्ट आहेत प्रत्येकाच्या. तर दीज आर द काइंड ऑफ एरियाज व्हेअर यू हॅव. मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललोय, करिअर अपॉर्च्युनिटी वाईज ह्यूज इज देअर. म्हणजे देर इज नो डाऊट अबाउट इट की तुम्हाला काय काय करिअर अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये असतात. महत्वाचा मुद्दा, मी जसं तुम्हाला मागे तुम्हाला बोललो असेल, यू नीड अ इंटरेस्ट, यू नीड
ability to aspire to achieve the highest area. तुम्ही जर म्हटलं की सर मला याच्यामध्ये तर काम करायचं आहे, मग तुम्ही म्हटलं नाही नाही सर मी तर पेडगावमध्ये राहते आणि मला क्लिनिकल सायकोलॉजिस्ट मध्ये इथंच करायचं, पॉसिबल आहे का? यू तुमचा जो ऑडियन्स आहे, तुमचा जो कस्टमर आहे, दॅट इज इन द मेट्रो एरिया. देन यू हॅव टू गो इन दॅट एरिया. तुम्हाला पुण्याला, मुंबईला जाऊन आणि मित्रांनो तुमच्याकडं बऱ्याच वेळा असं होतं, की सर माझ्याकडे पर्सनॅलिटी नाही, मला बोलायचं नाही जमत. मी तुम्हाला आय एम द बेस्ट म्हणत नाही, मी बेस्ट एक्झाम्पल आहे, बट आय एम द वन गुड एक्झाम्पल. यू कॅन अस्पायर. तुम्ही स्वतःला ग्रूम करू शकता. तुम्हाला जसं वाटेल तसं करू शकता. आणि महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही डॉक्टरीमध्ये तुम्ही एमबीबीएस व्हा, एमडी व्हा, क्लिनिकल सायकोलॉजी व्हा, डायटिशियन व्हा. महत्वाचा गुण तुमचा जो असणार आहे, दॅट इज द यू नीड टू इम्प्रेस द पीपल विथ युअर स्पीच. तुम्हाला बोलता आलं पाहिजे लोकांना. कारण म्हणतात डॉक्टर चांगला बोलला तरी 50% आजारी पेशंट आहे ना बरा होतो. का म्हणतात? त्याच्यामुळे म्हणतात. आणि क्लिनिकल सायकोलॉजी, डायटिशियन याच्यामध्ये हाऊ यू इम्प्रेस द पेशंट, हाऊ यू मेक देम फील गुड, दॅट मेक्स बिकॉज आय एम अ डॉक्टर, आय नो. म्हणजे मी तर म्हणतो ना, दॅट इज अ फुल थेरपी हिअर. तर तुम्हाला जसं मी बोललोय, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये रिक्रुटमेंटमध्ये तुमची गरज आहे. इफ यू आर इन द ॲज अ स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट यू कॅन बी रिक्वायर्ड देअर. त्यांची मेंटली काय तुम्ही त्यांना प्रमोट करू शकता, मोटिवेट करू शकता. यू आर रिक्वायर्ड इन द न्यूरो सायकोलॉजीमध्ये जे पेशंट न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये त्रस्त असतात, तिथे तुमची गरज असते. तुम्ही याच्यामध्ये व्हॅरियस एरिया, जसं तुम्हाला मी मागे बोललोय, याच्यामध्ये इथं तुम्ही बघाल की जसं फॉरेन्सिकमध्ये, आता फॉरेन्सिकमध्ये जे क्रिमिनल असतात त्या लोकांना तुम्ही कसं हे करू शकता. इंटरनॅशनल इंडियन इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशनमध्ये आता जिथे लेबर्स आहेत त्या लेबरला इंडस्ट्रियल रिलेशन मेंटेन करण्यासाठी किंवा एम्प्लॉईला तुम्ही कसं चांगलं राहण्यासाठी तुम्ही त्यांना कसं गाईड करू शकता, तिथं तुमची गरज असते. शाळेमध्ये सुद्धा स्कूल सायकोलॉजिस्ट असतात. काउन्सिलिंग जे आपण करिअर काउन्सिलिंग करतो किंवा पेशंट काउन्सिलिंग करतो, तिथं एक सायकोलॉजिस्ट असतात. रिसर्च सायकोलॉजिस्ट असतात. जिथं मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये, कॉर्पोरेटमध्ये इंडस्ट्री रिसर्च केले जातात, त्या ठिकाणी जे पेशंट येतात त्याच्यावरती लोकांवरती रिसर्च करतात, त्या ठिकाणी त्यांना कसं मोटिवेट करणं त्या गोष्टीसाठी आहे. लहान मुलांमध्ये जे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतात तुम्ही बघत असाल, फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन होतं, मुलं सुसाईड करतात. का करतात? कारण त्यांना गायडन्स केलं जात नाही बरोबर. लहानपणापासून ते फ्रस्ट्रेशन असतात. आई-वडील रागवतात, "अरे हे करू नको, तू ते करू नको." मग मुलांना वाटतं, "अरे माझे आई-वडील किती वाईट आहेत." पण त्याला हे माहिती नसतं, माझे आई-वडील हे खूप चांगले आहेत कंपेअर टू अदर. त्यांना हे कोणी सांगत नाही. आई-वडिलांनी जर तुम्हाला थांबवलं नाही, तर तुम्ही किती बिघडाल. आर यू गेटिंग? तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला चाइल्ड सायकॉलॉजिस्टची आजच्या जगामध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी माझ्या घरापासून उदाहरण घेतो, की मी बाकीच्या लोकांना बघतो. मित्रांनो, 90% घरांमध्ये, मी म्हणत नाही 90%, पण 50% लोकांच्या घरांमध्ये काउन्सिलिंगची खूप गरज आहे. मग कधी-कधी मी माझ्या मुलांना बघतो, मला असं वाटतं मी काही बोललं तर मुलींना राग येतो माझ्या. आता मी तुम्हाला मुलींना तुम्हाला मी गाईड करतो एकदम हे, तुम्हाला वाटतं सर खूप अरे पण मी माझ्या घरामध्ये मुली नाही करतो, तिला वाटतं अरे पप्पा काही कामाचा नाही, काय हा पप्पा वाईट आहे. आर यू गेटिंग पॉइंट? तर म्हणतात ना, सोनारानेच कान टोचावेत. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे मी एज्युकेटेड आहे. माझ्या घरामध्ये मी शिकलो. पण माझी मुली म्हणतात, "नाही पप्पा तुला काही जमत नाही. यू आर नॉट यू आर मला म्हणतात, "आय एम अ वी आर जेन." अरे जेन मला अर्थच कळत नव्हता अगोदर. ओके, आपण खूप वाचलं तरी. धिस इज द ब्युटी ऑफ द थिंग, की खरंच गरज आहे. तुम्ही बरेच वेळ बघत असाल, खूप खूप मोठ्या घरातली मुलं सुसाईड करतात. का करतात? कारण गरज आहे. लोकांना कळतच नाही. बऱ्याच वेळा घरामध्ये, आपल्या घरामध्ये किंवा मला किंवा स्वतःला आपल्याला सायकॉलॉजिस्टची गरज आहे, सायकियाट्रिस्टची गरज आहे. हे कळत नाही. आणि तुम्हाला एक खरं सांगतो, म्हणजे मी एवढं बघतोय मित्रांनो, 30% लोकांना सायकॉलॉजिस्टची वेगळी सोडून द्या, सायकियाट्रिस्टची गरज आहे. आता तुम्ही म्हणाल, "सर सायकॉलॉजी आणि सायकियाट्रिस्टची गरज काय? दोन्हीत फरक काय?" सायकॉलॉजी म्हणजे काय, की तुम्हाला काउन्सिलिंग आहे, तुम्हाला मोटिव्हेशनची गरज आहे, तुम्हाला ते करा, दॅट इज द सायकॉलॉजी. सायकियाट्रिस्टमध्ये काय होतं माहिती का? यू आर हॅव्हिंग द प्रॉब्लेम व्हिच नीड अ सायकियाट्रिक ट्रीटमेंट. सायकॉलॉजी आणि सायकियाट्री, दीज आर द 2 डिफरंट पार्ट. आर यू गेटिंग?
Psychiatrists are those who complete MBBS and MD. Okay. And who complete BSc, MSc, clinical psychology, they are for the counseling. जर तुम्हाला मॅक्झिमम काय एक लिमिट पर्यंत तुम्ही गोळ्या देऊ शकता, लाईक डायझेपाम आहे, झोपेच्या गोळ्या, किंवा तुम्हाला मूड स्विंग होते त्याच्या गोळ्या, एवढ्यापर्यंत क्लिनिकल सायकोलॉजीचा रोल लिमिटेड आहे. एक हायर लेवलचा ड्रग जिथे येतं त्या ठिकाणी सायकेट्रिस्ट येतं. तर मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, आय एम टॉकिंग विथ अ व्हेरी सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, की आजच्या घडीला अर्बन एरियामध्ये 30% to 40% पीपल लोकांना सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिकल ट्रीटमेंटची गरज आहे. एवढी प्रॉब्लेम घराघरात आहे. तर येणाऱ्या काळामध्ये देर इज अ ह्यूज डिमांड फॉर दिस वन. मी तुम्हाला, आणि देर इज अ ह्यूज पॉसिबिलिटी. पण मुद्दा काय महत्वाचा आहे तुम्हाला सांगायचा याच्यामध्ये, की देर इज अ ह्यूज स्कोप प्रोव्हाइडेड यू नीड टू हॅव अ इंटरेस्ट. ओके. जसं मी तुम्हाला आता बोललो करिअर ऑपॉर्च्युनिटी, एम्प्लॉयमेंट हॉस्पिटल, जसं मी तुम्हाला सांगतोय आता कॉर्पोरेट, आरसीआयचे रेग्युलेशन स्टँडर्ड आहे, ऑपॉर्च्युनिटी रिसर्च मध्ये आहे. देर इज अ पॉइंट इन दॅट यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. ह्या एरियामध्ये एक महत्वाचा मुद्दा, स्टार्टिंगला मे बी सॅलरी मे बी लेस, बट लॉंग टर्म मध्ये इफ यू आर इंटरेस्टेड इन टू मेक करिअर, यू हॅव अ ह्यूज स्कोप, यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ, दॅट इज ओनली थिंग. पण ते आजच्या घडीला गव्हर्नमेंट जॉब सोडला तर प्रत्येक प्रायव्हेट सेक्टरमध्ये यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. यू कॅन मेक युअर ओन स्टार्टअप हिअर, यू कॅन अंडरस्टँड अप्लिकेशन याच्यामध्ये, रिअल वर्ल्ड याच्यामध्ये कसं करू शकता. यू नीड टू हॅव द ओपन माइंड सेट, यू नीड टू हॅव द ट्रीटमेंट प्लॅन फॉर डायव्हर्स डिसऑर्डर, थेरपेटिक काउन्सिलिंग आहे, बरंच आहे. मी याच्यात जास्ती जात नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि सांगायचं खूप आहे मला, त्याच्यामुळे मी याच्यात जास्ती जात नाही, कारण आपल्या डायटेशियन मध्ये सुद्धा कव्हर करायचं आहे. डिड यू नो, एक छोटीशी फॅक्ट तुम्हाला सांगतो. 1896 मध्ये सायकोलॉजिकल जी ब्रँच आहे, क्लिनिकल सायकोलॉजी, त्याची सुरुवात झाली, थेरपीची सुरुवात झाली, आणि लार्जेस्ट स्पेशालिटी आहे, फास्ट ग्रोईंग फील्ड आहे. मी जास्त त्याच्यात बोलत नाही, वेळ कमी असल्यामुळे. फ्युचर प्रॉस्पेक्टस ऑफ क्लिनिकल सायकोलॉजी, मी जसं तुम्हाला बोललोय, ह्यूज डिमांड आहे. का डिमांड आहे ती तुम्हाला मी सांगितलंय, आणि का डिमांड खरी आहे हे तुझं तुम्हाला सांगितलंय मी, की आज प्रत्येक मोठमोठ्या सिटीमध्ये जी लोक सुसाईड करतायत, मुलं करतायत, तिचं काय कारण आहे? कारण जर त्यांना जर क्लिनिकल सायकोलॉजी किंवा सायकॅट्री ट्रीटमेंट भेटली असती, तर ह्या गोष्टी घडल्या नसतात. हे सांगायला लोकांना आवडत नाही, कारण लोक घाबरतात. लोकांना वाटतं तो मला काय म्हणेल. पण मित्रांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये हेच आहे. बरोबर आहे? पटतं तुम्हाला? मी जे बोललोय तुमच्या घरात सगळं लोक बोलत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं, स्वतःच्या मनामध्ये फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन येतं. म्हणून माणूस काहीतरी एक चुकीची स्टेप घेतो. मग ह्या ठिकाणी काय लागतं, तर तुम्ही बोलायला पाहिजे. क्लिनिकल सायकोलॉजीचा रोल काय असतो, की तुम्हाला बोलावं, बोलून तुमच्या मनातल्या भावना काढाव्यात, त्याला तुम्ही सांगावं, गोळ्या द्याव्यात, आणि त्याला हे करावं. दॅट इज द रोल, दॅट इज द काउन्सिलिंग. आर यू गेटिंग माय पॉइंट? तुम्हाला पटत असेल, काय असेल, तुम्ही याच्यामध्ये मांडा तुम्ही. ओके. दिस इज द डायव्हर्स फील्ड, कारण येणाऱ्या काळामध्ये इज अ ह्यूज काइंड ऑफ, कारण जेवढं आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार आहे, जेवढं सोशल मीडिया येणार आहे, जेवढं मोबाईल येणार आहे, जेवढं कॅम्प्युटर येणार आहे, तेवढे प्रॉब्लेम वाढणार आहे मित्रांनो. कोणी माना न माना, जर तुम्ही त्या विषयामध्ये तुम्ही विचार केला, की मी का म्हणतो, का उद्देश आहे, तुम्हाला कारण कळेल. ओके. कमिंग टू द, तुम्ही म्हणाल सर एवढ्या आपण दुसऱ्याच्या वाईटामध्ये आपलं बघतोय. हे आपण वाईटात आपलं बघत नाहीये, आपण रिअलिटी असेस करतोय. ओके. टेक्नॉलॉजी आहे, ग्रोईंग ऑपॉर्च्युनिटी, थेरपी आहे, कंटिन्युटी, इट्स अ काइंड ऑफ थिंग. ओके. कन्क्लुजन, पाथ ऑफ रिवार्डिंग करिअर, मी जसं तुम्हाला म्हणलो, सिग्निफिकंट डिमांड इन मेडिकल अँड एज्युकेशन सेक्टर आहे. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, पुढच्या 5 वर्षामध्ये शाळामध्ये क्लिनिकल सायकोलॉजीची गरज पडणार आहे. हे तुम्हाला मी लिहून देतो. तुम्ही आता यू आर टेकिंग एज्युकेशन, पण माझे शब्द तुम्हाला नंतर आठवतील. लर्निंग स्पेशलायझेशन आहे, फ्युचर आहे, क्लिनिकल सायकोलॉजी. Okay, so this is the just which I have prepared this PPT for the clinical psychology. Now I stop it, and we'll start for the dietitian. We will take a dietitian मध्ये काय करिअर आहे, तुम्हाला आवडणारं फील्ड आहे. क्लिनिकल सायकोलॉजी तुम्हाला कधी बोललं नसेल, पण डायटिशियन मध्ये यू विल लव्ह टू एन्जॉय इट. डाएट जी आपलं जे लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे आजच्या घडीला, ह्या ह्याच्यामध्ये कंटिन्यू जसं आपण बोललोय, जसं सेम जे क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये जे प्रॉब्लेम आहेत आपल्याला, सेम प्रॉब्लेम डाएटमध्ये सगळ्यामध्ये येत आहेत. का येत आहेत? कारण आपलं जे पहिलं जे जुन्या काळामध्ये आपलं जे खाणं असायचं, तुम्हाला आठवतं? आपण खाताना अगोदर भाकर खायचो,
तुम्हाला एक आठवते, तुम्हाला लव्हली इन्सिडेंट होते, यू विल एन्जॉय इट. छान आहे म्हणजे एक पाठ. तुम्ही बघत असाल गावामध्ये अगोदर लोक किंवा गरीब आजचे जे श्रीमंत लोक आहेत, गावामध्ये पहिल्यांदा राहायचे किंवा शहरामध्ये राहायचे, आठवतं? ती लोक काळा चहा प्यायची, भाकरी खायचे, हिरव्या भाज्या खायच्या. का? पैसे नसायचे. कारण काळा चहा ह्यासाठी पाहिजे, कारण साखरेला पैसे नसायचे. दुधाला पैसे नसायचे. गहू महाग होता. गव्हाला घ्यायला लोकांकडे पैसे नसायचे. त्यावेळेस राशनची भाकरी असायची. गरीब होते. मित्रांनो, आज जेवढा मोठा श्रीमंत असेल, ब्लॅक टी द्या म्हणतात, भाकरी द्या म्हणतात, हिरव्या भाज्या द्या म्हणतात. बरोबर? आजचा हा पॅटर्न चेंज झाला की नाही? जे काळी 50 वर्षांपूर्वी जे गरिबाचं जेवण होतं, आज सगळा श्रीमंत माणूस ते जेवण करतोय. पटतंय तुम्हाला? 50 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी बाकीचे लोकं शेतात राहायचे, झोपडीमध्ये राहायचे. आज लोकं पैसे देऊन झोपड्यामध्ये राहायला जातात. पटतंय? दिस इज द रिव्हर्स ट्रेंड. सेम वे आय एम जस्ट शेअरिंग विथ यू द द डायट प्लॅन जो चेंज झालाय आजच्या घडीला. कारण कंटिन्यू बसून कामं आहेत. तुम्हाला रात्रंदिवस तुम्ही बघता, जेवढा मोठा कॉम्प्युटर इंजिनियर असेल, जेवढा मोठा बिझनेसमॅन असेल, त्याला बसून काम करावं लागतं. रात्री यूएसए सोबत डील करतो. त्याची करोडोमध्ये प्रॉपर्टी, बरोबर? करोडोची त्याची काय आहे, त्याची सॅलरी आहे. पण खातो काय? भाकर. पितो काय? काळा चहा. खातो काय? हिरव्या भाज्या. जो कोण खातोय? शेतामधला आपला शेतकरी. मला मित्रांनो सांगा, त्याला मेंटल डिसऑर्डर आहे, ओबेसिटी आहे आणि तो खातोय. मला सांगा मित्रांनो, तुम्ही मला जर विचारलं, की कोण श्रीमंत आहे? तर मी म्हणेल त्या कॉम्प्युटर इंजिनिअरपेक्षा गावातला शेतकरी श्रीमंत. फक्त मला एवढंच वाटतं मित्रांनो, त्याला जर चांगली हेल्थ फॅसिलिटी दिली, चांगलं जर त्याला फायनान्शियल सपोर्ट दिला, तर शेतकऱ्यांसारखा सुखी प्राणी कुठे नाही. ओके. तर कमिंग टू द पॉइंट ऑफ आवर एरिया ऑफ डायटिक्स याच्यामध्ये. मी तुम्हाला एवढ्या याच्यातनं का बोललोय? कारण चेंज इन पॅटर्न ऑफ वर्क, चेंज इन पॅटर्न ऑफ फूड पॅटर्न. अगोदर काय होतं, घरी जेवण. आज लोक सगळे जंक फूड खातात. हे खाय, बर्गर खा, काय-काय खा, चिप्स खा. म्हणजे वी डोंट हॅव ऑप्शन. पीपल आर ईटिंग इट अँड दॅट इज द रिझन ओबेसिटी इन्क्रीजिंग. नाऊ त्याच्यामुळं हार्मोनल इन्सुलिन सिक्रेट होत नाही. तुम्हाला मोटिव्हेशनसाठी तुम्हाला काही येत नाही. का? कारण खाणं तुमचं छान आहे. ज्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत. दूध कोणी खात नाहीये, अंडे कोणी खात नाहीये. जे तुम्हाला बेसिक न्यूट्रिशन बॉडीला भेटत नाही म्हणून. मग अशा वेळेला देअर इज अ ह्यूज डिमांड फॉर द डायटिशियन अँड न्यूट्रिशनिस्ट. याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देअर इज अ ह्यूज डिमांड फॉर द न्यूट्रिशनिस्ट. ओके. नंतर नेक्स्ट इज द तुम्हाला आय होप तुम्हाला पीपीटी दिसत आहे. ओके. कमिंग टू द जे आजच्या घडीला जे करिअर आहे, त्याच्यामध्ये इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टू हॅव द फोकस ऑन दिस. पहिला प्रश्न तुमच्या मनात येत असेल, सर कोणी करावं? हू शुड डू धिस कोर्सेस? मित्रांनो, जर तुम्हाला डॉक्टर बनण्यासारखी इच्छा आहे, तुम्ही करू शकला नाहीयेत, किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन, किंवा जी लोक आता हाऊसवाईफ आहेत, किंवा ज्यांना बॅकग्राऊंड नाही आणि त्या एरियामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना बोलायची इच्छा आहे, लोकांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची इच्छा आहे, आणि दोज हू आर दॅट, आणि एक चांगली पर्सनॅलिटी आहे, ज्याला वाटतं नसली तरी मी बनू शकेल, त्या लोकांनी छान डायटिशियन करिअर करू शकतात मित्रांनो. आणि देर इज अ ह्यूज डिमांड आणि ह्यूज करिअर अपॉर्च्युनिटी. ओके. आजच्या घडीला प्रत्येक क्षेत्रामध्ये आज, जसं मी तुम्हाला क्लिनिकल सायकोलॉजी बोललो, तसं तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गरज आहे, स्पोर्ट्समध्ये गरज आहे, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गरज आहे, शाळेमध्ये गरज आहे, मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये गरज आहे. दीज आर द ऑल एरिया यू हॅव अ ह्यूज स्कोप. ओके. टाइप्स ऑफ करिअर. आता तुम्ही बघाल क्लिनिकल जे हॉस्पिटलमध्ये पेशंट आजारी पडतात, किंवा डायबिटिक्सचे पेशंट येतात, किंवा न्यूरोलॉजिकलचे प्रेशर येतात, जेव्हा वजन त्यांचं जास्त, ओबेसिटी, त्यांच्यासाठी क्लिनिकल डायटिशियनची खूप गरज आहे. आणि एक एक डायटिशियन किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट एका सिटिंगचे मित्रांनो मुंबई, दिल्लीमध्ये 2-2, 3-3 हजार रुपये फक्त 10 मिनिटाचे घेतात. आणि आपण एक नोकरी करतो, किती पगार? 50,000. दिवसभराचं जरी तुम्ही 9 तास 10 तास काम केलं, तर तुम्हाला किती भेटतात? 2,000 रुपये. ही लोक क्लिनिकल सायकोलॉजी आणि क्लिनिकल डायटिशियन अशी जी लोक आहेत, 10 ते 15 मिनिटाचे 2,000 रुपये, 1,000 रुपये, 500 रुपये, 4,000 रुपये, 5,000 रुपये फी घेतात, डिपेंडिंग अपॉन युअर ब्रँड डेव्हलपमेंट. ओके मित्रांनो, व्हॉट इज द स्कोप अँड ऑल.
फरक एवढा मित्रांनो, मी तुम्हाला पर्याय सांगतो, की नथिंग इज हार्ड और नथिंग इज ईझी. इट डिपेंड अपॉन की तुम्ही किती कन्सिस्टन्स राहून, कंटिन्यू राहून त्या एरियामध्ये तुमचं करियर करण्याचा प्रयत्न करता. आता तुम्ही झाला म्हटला, मी आता लॉ केलं आणि मला क्लायंट भेटत नाही, लोकं माझ्याकडे येत नाही म्हणून मी ते सोडलं. मग मला हे नाही आवडलं, मग मी नोकरी केली. त्याच्यात मला कमी पैसे भेटतो म्हणून ते सोडलं. मग मला वाटलं डायटिशियन छान आहे, मग मी ते केलं. असं नाहीये मित्रांनो. मला काही नाही झालं, आता मी लग्न करतो. नाही. तुम्हाला एका एरियामध्ये मेहनत करून त्याच्यामागे लागून तुमचा जर सक्सेस नाही भेटला, मग का सक्सेस भेटला नाही? मग मी गाईडन्स घेतो. गाईडन्स घेतला. हां, मग तो म्हटला, "हे करा." "नाही, तू इथं राहू नको आता जळगावमध्ये तू जा पुण्याला." "नाही, पुण्यापेक्षा तुला जास्त भाव येणार, डिमांड असणार आहे मुंबईला. तू याच्याकडं इंटर्नशिप कर, याच्याकडे हे कर." असं जर तुम्ही मेहनत करत राहता ना मित्रांनो, यू हॅव द ह्यूज स्कोप. ओके. एका क्षेत्रामध्ये 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष तुम्ही घालत राहणार, तेव्हा तुम्हाला सक्सेस येतो. ओके. डिड यू गेट द पॉइंट व्हॉट आय एम सेइंग? नंतर कम्युनिटी डायटिशियन आहे, पब्लिक हेल्थ स्कीममध्ये तुमची गरज आहे. कन्सल्टिंग डायटिशियन करू शकता प्रायव्हेटमध्ये. जसं मी तुम्हाला म्हटलं 10 मिनिटाचे 2,000 ₹500 घेतात. ते कन्सल्टिंग डायटिशियन त्याला म्हणतो आपण. रिसर्च डायटिशियन कंपन्यांमध्ये, मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये करतो. स्पोर्ट्समध्ये खूप जसं आता धोनी आहे, सचिन तेंडुलकर ही जी अशी मोठमोठी लोकं असतात, जी शर्मा आहे, रोहित शर्मा, द्रविड, काय-काय, विराट कोहली, ह्या लोकांचं जे वाचतं, ह्या लोकांनाच त्यांची वेगळे डायटिशियन असतात. त्यांचा चार्ट बनवतात. किती कॅलरी तुमच्या बॉडी जाते, किती बाहेर येतात. ओके. नेक्स्ट इज अ कोर्सेस. तुम्ही बी केल्यानंतर 12वी कॉमर्स केली, आर्ट केलं, यू कॅन डू द बी-एस-सी, एम-एस-सी, न्यूट्रिशन करू शकता. त्याच्यामध्ये खूप छान करियर आहे क्लिनिकलमध्ये, न्यूट्रिशनमध्ये, फूड सायन्समध्ये. ह्यूज डिमांड इज देअर व्हॉट आय एम सेइंग. त्याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स असतात. डायबेटिक एज्युकेशन सर्टिफिकेट, पेडियाट्रिक म्हणजे लहान मुलांचं, वेट मॅनेजमेंट जे आहे त्याचं करू शकता. ह्यूज डिमांड आहे मित्रांनो. फक्त एवढ्या मेहनत करायची तयारी पाहिजे. क्लिनिकल इंटर्नशिप करू शकता. त्याच्यामध्ये काय-काय महत्त्वाचा मुद्दा आहे. एकदा ठरवलं, जीव तोडून मेहनत करायची. ओके मित्रांनो. फ्युचर प्रॉस्पेक्ट जे आहे डायबिटिक्सचं, त्याच्यामध्ये खूप आहे जसं मी तुम्हाला बोललो. कारण मी चांगले जे प्रॉस्पेक्ट करियर आहेत तीच निवडलेत. तुम्हाला मी काही दुसरं सांगितलं नाही. रेडिओलॉजी सांगितलं नाही. तुम्हाला लॅबोरेटरी जे डी-एम-एल-टी आहे ते सांगितलं नाही. जे करियर आहेत छान त्याला मी सांगतो. ओके मित्रांनो. धिस इज माय एंड. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. 30 मिनिटात संपवायचं. ॲक्चुअली माझं टार्गेट 25 मिनिटाचं होतं क्लिनिकल सायकॉलॉजी आणि डायबिटीज संपवायचं, पण 5 मिनिटं एक्स्ट्राच घेतलेत. तर वी विल कम ऑन द क्वेशन आन्सर. तुमचे काही प्रश्न आहेत टाका. व्हॉटेव्हर यू हॅव अ क्वेशन वी विल लव्ह टू आन्सर. आणि जे यू-पी-एस-सी असो, एम-पी-एस-सी असो दॅट वी कॅन डू इट. ओके. पहिला प्रश्न घेऊया. शुभमनं सांगितले पण 100% करेक्ट सर. काय करेक्ट आहे काही कळलं नाही मला, पण टाकून देशील. ओके. Coming to the Mihir, sir, as per your view, one who want to pursue career in this clinical field, do he she may opt internship program first after he make a bachelor, master first go to master PhD, learning program for मिहीर याच्यामध्ये इंटर्नशिप हे आपल्याला पहिल्यांदा तुम्ही अगोदर एज्युकेशन करता, बी-एस-सी, एम-एस-सी त्याच्यानंतर तुम्ही इंटर्नशिप करता. जसं एम-बी-बी-एस केलं, बी-एम-एस केलं, त्याच्यानंतर इंटर्नशिप असते. परंतु तुम्हाला त्या एरियामध्ये इंटरेस्ट आहे की नाही, चांगलं आहे की नाही, तर डॉक्टरकडे जाऊन उभं राहिलं तरी इंटर्नशिप होते. तुम्ही 2 दिवस जरी उभं राहिला, 5 दिवस उभं राहिलात ॲज अ असिस्टंट म्हणून, तरी तुम्हाला यू विल गेट टू नो अबाउट मेनी थिंग्स. तर यू कॅन अंडरस्टँड इट. ओके. Second is, as you used to give a motivational quote before lecture, would you please start giving us at a list fact of week any mostly central government? Today's lecture you gave us a fact on clinical field. We want to get a facts on central government and scheme. Good, very good. पुढच्या वेळेपासून मी नक्की हे करेल याच्यामध्ये मी. मिहिर तुमचा एक प्रश्न आहे. टू बी डायटिशियन और न्यूट्रिशनिस्ट इन द गव्हर्नमेंट सेक्टर, रजिस्टर्ड आहे, व्हॉट आर द नीड्स देअर? सी वन थिंग इज दॅट मिहिर, तुम्ही जेव्हा डायटिशियन न्यूट्रिशनसाठी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असतं, you have to first complete the degree and then you have to do the registration with a concerned authority in the administration. त्याच्यामुळं रजिस्ट्रेशन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं आफ्टर युअर एज्युकेशन आणि इंटर्नशिप. तिथे इंटर्नशिपचा प्रकार असतो. त्या इंटर्नशिपच्या याच्यामध्ये कसं असतं, की तुम्हाला ते कंपल्सरी इंटर्नशिप केल्यानंतर ते सर्टिफिकेट देतात. आणि ते सर्टिफिकेट नंतर यू अप्लाय इन द रजिस्ट्रेशन. ओके. नेक्स्ट इज द भूमिका. What opportunity should we seek to be better in communication, speech, practice speech? This is a good question. मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो कम्युनिकेशन अँड दीज आर द क्वालिटी.
दीज आर इम्पॉर्टंट इन एव्हरी एरिया. जसं तुम्हाला बोललं असेल, तुम्हाला सेल्समॅन बनायचं असेल, तरी तुमचा चेहरा हसरा पाहिजे. तुम्ही चांगलं गुड लुकिंग पाहिजे. गुड लुकिंग नसेल, कमीत कमी हसरे पाहिजेत किंवा तुम्ही कमीत कमी काम करायला इच्छुक पाहिजे. कमीत कमी तुम्ही सिन्सिअर हार्डवर्किंग पाहिजे. ओके. अ, भूमिका. पहिल्यांदा एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यात छान सांगतो. कम्युनिकेशन वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, की चांगल्या लोकांसोबत राहणं गरजेचं आहे, की जे लोकांची चांगली पर्सनॅलिटी आहे, कम्युनिकेशन आहे. ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात, की यांच्यामध्ये छान आहे, माझ्या ह्या मित्रामध्ये छान आहे किंवा सीनियरमध्ये चांगली आहे. त्या सीनियर मित्रांकडनं तुम्हाला ती गोष्ट शिकायला आवडेल. अशा लोकांसोबत तुम्ही राहिलात, तर ऑटोमॅटिकली काय ती व्यक्ती कशी बोलते, कम्युनिकेशन कसं करतं, कॉन्फिडन्स कसा आहे, बोलतो कसा आहे, ह्या गोष्टीमध्ये खूप मॅटर करतं. मग त्या गोष्टी तो हसतो कसा, बोलतो किती, मग त्यामध्ये आपण कसं करतो. बऱ्याच वेळा असं काय होतं आपण, की अननेसेसरी हसतो. मी अगोदर मी एक माझं एक्झाम्पल देतो. मी जेव्हा मी इंटर्नशिप करत होतो मेडिकल इंटर्नशिप आफ्टर माय ग्रॅज्युएशन. त्यावेळेला मी आपलं छान हे करायचो, पण मी हसत कोणी काय बोललं तर मी हसत राहायचो. मला एक डॉक्टर बोलले, "तू का जास्ती हसतो?" म्हणे. आर यू गेटिंग पॉइंट? तर मला ते खूप वाटलं. नाही यार म्हटलं इट इस अ काइंड ऑफ थिंग आणि त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं, की मला असं बोलले, की "तू का हसतो जास्ती?" आणि मग त्याच्यानंतर मी थोडंसं कमी केलं. पण तो नेचर असतं. परंतु त्या आपल्या नेचरला आपल्याला चेंज करावं लागतं. तर मग तुम्ही व्यक्ती कसा हसतो, जसं एक तुम्हाला उदाहरण दिलं, कसा बोलतो, कपडे कसा घालतो, कलर चॉईस कशी आहे, अकॉर्डिंग टू ओकेजन तो कसं हे करतो. तर त्यानुसार यू हॅव टू लर्न यू ऑटोमॅटिकली लर्न हाऊ टू कम्युनिकेट. जेव्हा आपण हे करतो, कम्युनिकेशन करतो, ऑटोमॅटिकली स्पीच बोललो. कुठं हसायचं, कुठं एक्सप्रेशन द्यायचे, कुठं एक्सप्रेशन नाही द्यायचे. त्यावेळेस यू लर्न ऑटोमॅटिकली स्पीच. तर बऱ्याच वेळेस लोकांना असं होतं, की पब्लिक स्पीचची भीती असते किंवा 4 लोकांसोबत बोलायला भीती वाटते किंवा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये गेलात, तुम्हाला बोलायला भीती वाटते किंवा कुठेतरी अडखळता, कुठेतरी तुम्ही बोलू शकत नाही. कुठेतरी तुम्ही आन्सर देऊ शकत नाही. ओके. तर ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही महत्त्वाचा मुद्दा काय असतो माहिती आहे का? की ह्या गोष्टी तुम्हाला येतात आफ्टर लाँग प्रॅक्टिस. जसं आता मी तुम्हाला बोलतोय. मला आता घाबरायला होतं. ओके. गृहीत धरा. पण मी घाबरतोय. पण मी प्रयत्नच केला नाही बोलायचा तुमच्यासोबत, तर मी बोलू शकेल का? मी पहिल्यांदा चुकेल, मी 2दा चुकेल. मग अशा वेळेस काय कंटिन्यू प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके. दॅट मेक्स अ हेल्प टू स्पीच आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार. आता जसं मी लास्ट टाईम मी हे जसे बोलले, की सर तुम्ही एक उदाहरण प्रत्येक वेळेस द्यायचं. मी आज मिस केलं, माझ्या लक्षात राहिलं नाही. एक उदाहरण देतो. मी आता मागच्या 2 दिवसापूर्वी आय टूक अ इंटरव्ह्यू ऑफ द वन मराठी स्टुडंट हू डिड education in the Ferguson in Pune, and he now completed education in the Delhi University, and he's doing PhD. Okay. मित्रांनो, मला जो कॉन्फिडन्स त्याच्याकडनं अपेक्षित होता एवढ्या चांगल्या ठिकाणी, मला तो भेटला नाही. ओके. आणि मी त्यांना बोललोय. तर मला त्यांनी विचारलं, "सर आता त्याचा इंटरव्ह्यू 7 दिवसावर होता." मी म्हटलं, "बेटा रोज 3 तास तरी यू मेक अ एफोर्ट फॉर स्पीच इन फ्रंट ऑफ द मिरर." तुम्ही एक गोष्ट मी याच्यातनं सांगायचं बघा, कुठं कोणी शिकला म्हणून त्याला बोलायला जमतं. त्याला चांगला कॉन्फिडन्स आहे ही गॅरंटी नसते. ओके. 100% नाही, पण 99% केसेसमध्ये मे बी इट इस राइट. पण 1 और 2% मे हॅपन. तर ह्या गोष्टी तुम्हाला स्वतः डेव्हलप कराव्या लागतात. मला त्यावेळेस कोणीतरी त्यांना कोणी सांगत नव्हतं, पण मी त्याला पर्सनली सांगितलं, "बेटा," म्हटलं, "माझा एक स्वभाव आहे, जे आहे ते आहे." कारण त्याने मागे 2दा इंटरव्ह्यू दिला, दोन्ही इंटरव्ह्यूमध्ये झालं नाही त्याचं. बरोबर? तर मी त्यांना सांगितलं, "बेटा तू यू हॅव टू वर्क." मला बाकीचे मेंबर त्याला म्हणतात, "यू आर गुड अँड यू ट्राय अगेन." अरे म्हटलं, "त्याला कशाला तसं बोलताय?" मी त्यांना बोललो नाही. पण मी त्यांना बोललो हे, की "सर," म्हटलं, "बेटा यू ट्राय हार्ड अँड स्पीच, स्पीच, स्पीच." तो अडखळत होता. म्हटलं, "अडखळतो का? कारण तुझं माइंड, तुझं टंग
आणि तुझी व्हॉइस या तिघांचं कॉम्बिनेशन नाहीये. कोऑर्डिनेशन नाहीये. हे तिघांचं कोऑर्डिनेशन कधी होईल? जेव्हा तुम्ही माइंडमध्ये मी आता काय बोलणार आहे, मी बोलतोय आणि माझं व्हॉइस मॉड्युलेशन काय होतं. हे तिन्हीचं कॉम्बिनेशन कधी येतं? जेव्हा प्रॅक्टिस असतं. आता फॉर एक्झाम्पल मला एक जसं याने प्रश्न विचारला भूमिकाने, स्पीच कसं शिकणार? आता मला आहे ना, अगोदर मी तुम्हाला आठवत असेल, मी कॉलेजमध्ये असताना मी बोललो, की मला जमलं नव्हतं बोलायला. तर मी त्याच्यानंतर आता कुठे पाठवा मला, मी कुठे आपलं वेड्यासारखं काही बोलतो. ओके. म्हणजे आपलं एकदम घाबरत नाही. आता मग एकदम काय. पण जेव्हा केव्हा मी आता गृहीत धरा आता मी 1000 लोकांसमोर जातोय, 500 लोकांसमोर जातोय, 2000 लोकांसमोर खूप मोठमोठ्या युनियनला मी लीड केलं. सुरुवातीला मला 10 सेकंद असं थोडं वाटतं. असं हार्टबीट वाढतात. पट, ओके. पण त्या 10 सेकंदानंतर ऑटोमॅटिक होतं. इट इज बिकॉज आणि हे प्रत्येकासोबत होतं. पण महत्त्वाचा मुद्दा काय असतो तुम्हाला सर्वांना, की प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर कमिंग टू द भूमिका, स्पीच आहे, हे तुम्हाला चुकलं तरी तुम्हाला जाऊन तिथं लढायचंय. तिथं फेस करायचं. चुकू द्या, काही होऊ द्या. आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स म्हणजे हेच कम्युनिकेशन आणि स्पीच करण्यासाठी बोलत राहणं. दॅट इज द प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. ओके. भूमिका, आय होप यू गॉट इट. Shubham, how can you increase the dietitian field small town because its small town will not follow the proper dietitian plan? Okay, it's a good question, Shubham. काय होतं स्मॉल टाउन मध्ये सगळे शेतकरी असतात. लोक सायकलवर फिरतात, गाडीवर असं पाय मारतात. तर स्मॉल टाउन मध्ये काय लोक हेल्दी असतात मित्रांनो. आणि ते हेल्दी असतात पण अर्निंग सोर्स कमी असतात. म्हणून दे आर नॉट एबल टू पे गुड मनी. म्हणून डायटिशियन क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये थोडासा प्रॉब्लेम टायर 2, टायर 3 सिटीमध्ये डिमांड कमी आहे. कारण पेइंग कॅपॅसिटी कमी आहे आणि दे आर मोर हेल्दी. भांडण करतात, मारापिटी करतात, त्याच्यामुळे त्यांचं हेल्थ एकदम छान राहतं. ओम, ड्यू टू बॅड कन्व्हर्सेशन स्किल अँड वियर्ड बॉडी लँग्वेज वी विल लूज द अपॉर्च्युनिटी. ओके, ओम यू आर राईट. पण आता जे तुमच्यात कमी आहे, आपल्यामध्ये कमी आहे, त्याला फेस करा ना. भांडा जाऊन त्याला फेस करा. मला येत नाही. मी तुम्हाला सांगायचो ना, माझ्या कॉलेजमध्ये असताना मला इंग्लिश यायचं. लोकं मला हसायचे मित्रांनो. आणि असं नाही मी म्हणत, की माझी आज इंग्लिश खूप छान आहे. आय डोंट से दॅट माय इंग्लिश इज द बेस्ट. बट स्टिल इट इज ओके. लोकं हसू द्या. लोकं हसले तरच तुम्हाला आपल्या चुका कळतात आणि लोकं तुम्ही हे करता. पण यू ट्राय टू विन ओव्हर इट. तर नो डाउट अबाउट इट, यू फेस इट. आणि तुमच्या जे आनंदाची गोष्ट काय काय हो, तुम्हाला कळतं, की बॉडी लँग्वेजमुळे हे होतं, तर आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि डेफिनेटली यू शुड. Mihir, we are really glad that we are getting knowledge of such different field. It's like we are engaged in global world. Lectures are making our mindset more vast. थँक यू. मिहिर, थँक यू फॉर एफर्ट्स टू मेक करिअर. तर मित्रांनो, थँक यू. क्वेश्चन संपलेले आहेत. काही असेल यू कॅन सेंड मी मेल. अँड आपले आज क्वेश्चन कमी असताना लवकर संपते, तर लवकर वी कॅन एंड अप हिअर. थँक यू मित्रांनो. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा उपक्रमांतर्गत आयोजित 52 आठवड्याची अखंड संवाद श्रृंखला या निमित्ताने दर रविवारी सर आपल्याला खूप छान मार्गदर्शन देतात. आज सरांनी करिअर इन फिजिओलॉजी, क्लिनिकल फिजिओलॉजी, RCI, क्लिनिकल फिजिओलॉजी डिग्री, फ्युचर प्रॉस्पेक्ट इन क्लिनिकल फिजिओलॉजी आणि डायटेशन त्याबद्दल सरांनी खूप छान माहिती दिली. त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच करिअर गटाचे अध्यक्ष यशवंत शितोडे सर यांचे देखील मी आभार व्यक्त करते. करिअर गटाची टेक्निकल टीम यांचे मी आभार व्यक्त करते, ज्यांच्यामुळे ही मीटिंग आपल्याला लाभली. आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तुमचे देखील मी आभार व्यक्त करते. आणि सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान मार्गदर्शन करतात. असंच सहज आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. थँक यू सो मच सर.